हा जो पंप आहे ॲक्च्युली हा मेड इन इटली पंप आहे, AR कंपनीचा हा पंप येतो। या टायरची रुंदी तुम्ही कमी जास्त करू शकता, ओके, आणि हाईट पण तुम्ही कमी जास्त करू शकता। म्हणजे नमस्कार मित्रांनो, MH व्हील्सच्या एका नवीन सगळ्यांचं स्वागत करतो आहे। खूप साऱ्या रिक्वायरमेंट होतं की भूषण भाऊ तुम्ही ट्रॅक्टरचे व्हिडिओ बनवताय, तुम्ही स्प्रेइंग युनिटवरती पण एक सिरीज चालू करा। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आहे ना एक स्प्रेइंग युनिट घेऊन आलेलं आहे। हे ॲक्च्युली बोरस ते प्रगती ॲग्रो कंपनी ही, तर यांचं स्प्रेइंग युनिट आहे। या स्प्रेइंग युनिटचं नाव आहे ग्रेप गोल्ड। 600 लिटरमध्ये हे येतं बरं का। याच्यामध्ये 400 लिटर पण आहे, 200 लिटर पण आहे, पण आज आपण स्पेशली 600 लिटरचा रिव्ह्यू करणार आहे, ओके। आणि हे जे आहे ना हे पूर्ण इम्पोर्टेड कॅटेगरीमध्ये येतं। त्याच्यामध्ये जेवढं पण मटेरियल यूज केलेलं हे मोस्ट ऑफ इटालियन, आपण म्हणतो नाही का इटालियन, मेड इन इटालियन, तर अशा प्रकारचा हा पूर्ण क्रायटेरिया आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याचं पूर्ण आपण रिव्ह्यू करणार आहे, म्हणून तुम्हाला म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं, ओके। चला सुरुवात करूया का नवीन व्हिडिओला। ओके, तर मित्रांनो आता पहिले आपण सर्व प्रत्येक जे कंपोनंट आहे त्याचं पूर्ण तुम्हाला मी माहिती देतो आणि म्हणजे तुम्हाला पण समजेल बऱ्याचशा गोष्टी याच्यामधल्या, ओके। तर पहिली गोष्ट टँकचं बोलूया। आता याच्यामध्ये आहे ना टँक जो आहे तुमचा 600 लिटरचा टँक येतो, बरोबर। या टँकवरती तुम्हाला बघू शकता ही वरती कॅप आहे, इथून तुम्ही सर्व तुमचं पाणी वगैरे भरू शकता। याला तुम्हाला लॉक आणि अनलॉकची पण सिस्टीम दिलेली आहे, ओके। त्यानंतर हे टँक ओपन केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेनर पण दिलेले आहे, ओके। म्हणजे आपलं जे रेग्युलर स्ट्रेनर वगैरे तर नाही का, त्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहे। आणि हो, ही जी टँक आहे ना, या टँकमध्ये तुमचं जे लिक्विड असेल किंवा तुमचं जे केमिकल असेल फवारायचं ते मिक्सअप होण्यासाठी तुम्हाला याचं नोझल पण दिलेले, म्हणजे याच्यामध्ये सर्व सिस्टीम जे आहे म्हणजे याच्यामध्ये पावडर तुम्ही काढून द्यायची, ते टाकून द्यायचं सगळं केमिकल, ते ऑटोमॅटिक मिक्सअप होत राहील नाही का। तर अशी सिस्टीम या ग्रेप गोल्ड सिरीजमध्ये दिलेली तुम्हाला, ओके। त्यानंतर तुम्ही ग्राफिक बघू शकता, इथे ग्रेप गोल्ड नाव दिसतंय, बरोबर। इथे पण वरती तुम्हाला ग्राफिक्स दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला जे इंडिकेटर म्हणतो नाही का, लेवल इंडिकेटर, ते दिलेले आहे। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला समस्त मार्किंग दिलेली आहे, 600 लिटर, 500 लिटर, 400 लिटर, 300 लिटर। तर इथे तुम्ही बघू शकता की किती लिटर पाणी आपल्याला युनिटमध्ये अवेलेबल आहे। तर अशा प्रकारचा हा पुरा टँकचा सेटअप आहे, ओके। त्यानंतर हे जे फ्रंटला तुम्ही बघता ही मशिनरी, ही पूर्णपणे जे आहे ते तुमचंवालं कॉम्प्रेशन युनिट आहे, ओके। तर तुम्हाला एक एकाची माहिती देतो। तर हे बघा, ज्यावेळेस तुम्ही आपलं लिक्विड ज्यावेळेस टँकमध्ये असतं ते पहिले फिल्टरमध्ये येतं, तर हा पहिला फिल्टर आहे तुमचावाला, जो की इम्पोर्टेड कॅटेगरीमध्ये इटालियन, मेड इन इटली, ओके। त्यानंतरून हा जो पंप आहे ॲक्च्युली हा मेड इन इटली पंप आहे, AR कंपनीचा हा पंप येतो, बरोबर। आणि डायफ्राम पंप आहे। आता याच्यामध्ये याचा जो मॅक्सिमम प्रेशर आहे ना तो 40 बार आहे, बरोबर। आणि लिटर पर मिनिटची कॅपॅसिटी बोलायला गेलं तर 73 म्हणजे 73 लिटर पर मिनिट हा पाणी जो आहे फेकू शकतो। आता याच्यात कसं माहिती आहे का, जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी लागत असेल तर तो पण तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल नाही का कंपनीकडून। फक्त हे कसं आहे, हे स्टँडर्डाइज मटेरियल आहे, पण तुम्हाला वाटलं किंवा मला 80 लिटर पर मिनिटचा पाहिजे, तो पण तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल। तर अशा प्रकारचा कस्टमायझेबल हा युनिट आहे। तर अशा प्रकारचा पुरा सेटअप आहे। त्यानंतर हे बघा, हे होजेस आहे, होजेसची क्वालिटी पण चांगली आहे, त्यात पण काही शंका नाही। तर अशा टाईपचे होजेस तुम्हाला याच्यामध्ये दिलेले, म्हणजे हाय प्रेशर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। हाय प्रेशर तुमची नळी वगैरे फुटायचे चान्सेस नाही का, याच्यामध्ये खूपच कमी आहे, ओके। हा तुमचा झाला पूर्ण पंप। त्यानंतर पुढे तुमचा आला युनिव्हर्सल कपलिंग आहे। आता हे युनिव्हर्सल कपलिंग आहे ना, हे ॲक्च्युलीमध्ये तुमच्या ट्रॅक्टरच्या हिशोबाने तुम्हाला पण बदलून तुमच्या ट्रॅक्टरच्या हिशोबाने तुम्हाला कस्टमाइज करून दिले जाते। तर असा हा पुरा पंपचा सेटअप आहे। त्यानंतर वरती आले तर हा तुमचा कंट्रोलर आहे। हा कंट्रोलर आणि पंप हे दोन्ही एकाच कंपनीची, AR कंपनीची, याला आपण NOV रिव्हर बी असं पण नाव म्हणतो नाही का कंपनीचं। तर हा पुरा कंट्रोलर आहे, सेम इटली मेड आहे। त्यानंतर याच्यामध्ये मॅक्झिमम प्रेशर आहे ना 1000, आपला 80 बारपर्यंत हा याचा मॅक्झिमम प्रेशर आहे आणि 1000 PSI पर्यंत याचा मॅक्झिमम प्रेशर आहे, ओके। आणि हे कंट्रोलर तुम्ही इथे याचावाला तुम्ही इथे तुम्हाला माहिती आहे आपण इथून प्रेशर सेट करू शकतो। त्यानंतर इथून तुम्ही जे नोझल आहे नाही का, नोझल ॲक्टिवेट करू शकता। आता याच्यामध्ये तुम्हाला 3 स्टेजेस दिलेले आहे, म्हणजे काय माहिती आहे का, लेफ्ट साईडचे पण 1 टाईम चालू करू शकता, राईटला पण तुम्ही चालू करू शकता आणि प्लस दोन्ही पण लेफ्ट अँड राईट 1 टाईम तुम्ही चालू करू शकता। तर या तिन्ही पण सेटिंग्स तुम्हाला या जो कंट्रोलर आहे नाही का याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, ओके। प्लस आता हे प्रेशर युनिटचं झालं आपल्याला सर्व। त्यानंतरून आपलं जे याला आपण धुरी म्हणतो किंवा टोईंग हुक म्हणतो नाही का, तुम्हाला याच्यामध्ये 3 ॲक्सेस टोईंग हुक बघायला मिळतं आहे। म्हणजे काय माहिती आहे का, याच्यामध्ये तुमचं हे जी धुरी म्हणतो नाही का आपण आपल्या लोकल लँग्वेजमध्ये, तर याचा विषय कसा माहिती आहे का, ही धुरी अशी आहे की ज्यावेळेस तुमचं ट्रॅक्टर टर्न मारतो सरीमध्ये, त्यावेळेस ट्रॅक्टरचे चाकं आणि ब्लोअरचे चाकं यांचं एकच आसरी असते। याने काय माहिती आहे का, तुमचं ब्लोअर जे आहे ना ट्रॅक्टरच्याच लाईनमध्ये चालत असतं। टर्न जरी मारलं तुम्ही ट्रॅक्टरच्या लाईनमध्येच टर्न मारतं, दुसरीकडे जात नाही, बरोबर। म्हणजे बांधव वगैरे चढणं किंवा सरी वगैरे चढणं नाही का,
ही गोष्ट ह्या दोरीमध्ये होत नाही. तर अशा प्रकारची ही 3 ॲक्सल टोईंग हुक तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते. त्यानंतरून इथे तुम्हाला जॅक लावायला पण जागा दिलेली आहे. म्हणजे आपण बघा ब्लोअर उभं करून ठेवतो नाही का, त्यावेळेस इथे तुम्हाला हुक लावायला पण जागा करून ठेवलेली आहे. आणि आता ही चेसीचं बोलायला गेलं ना, हे शीट मेटलची बनवलेली ही चेसी, ती पण हॉट गॅल्वनायझिंग केलेली आहे याच्यावरती. म्हणजे काय माहिती आहे, जेणेकरून गंज वगैरे लागत नाही. आणि ही जी हॉट गॅल्वनायझिंग टेक्निक आहे ना, याच्यामुळे काय लॉंग लाईफ चेसीची राहते. अशा प्रकारचा हा पुरा सिस्टम आहे, बरोबर. त्यानंतर ह्या युनिटला खालून प्लेट येत नाही बरं का. मोस्ट ऑफ युनिटला काय होतं खालून प्लेट येते, तर ह्या युनिटला आहे ना प्लेट नाही आहे. प्लेटने काय होतं माहिती आहे की ज्यावेळेस खाली चिखल लागतो नाही का, तर त्या चिखलामुळे आहे ना ते पूर्णपणे लॉक होऊन जातं आणि ट्रॅक्टरला पण चालायला पुढे भरपूर त्रास होतो. तसं याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला नाही मिळत, प्लेट नाही बघायला मिळत. तर असा हा तुमचा फ्रंटचा सेटअप आहे आणि टँकचं सेटअप आहे. आता बोलूया आपण बॅक साईडचा जो तुमचा मेन स्प्रेइंग युनिट म्हणतो नाही का, की जिथून तुमचं मेन फवारा उडतो, तर त्याबद्दल तुम्हाला सांगतो. तर हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला गिअर बॉक्स येतो. आता गिअर बॉक्सचं बोलायला गेलं त्याच्यामुळे तुम्हाला लो स्पीड, न्यूट्रल आणि हाय असे 3 गिअर बघायला मिळतात. आता तुमचा लो स्पीड जो आहे तो 1890 RPM आहे आणि तुमचा हाय स्पीड आहे तो 2430 RPM आहे. ओके. आणि तुम्ही गिअर चेंज करायला इथं नॉब दिलेला आहे, बरोबर. तुम्ही ह्या नॉबचा वापर करून तुम्ही या फॅनचा जो स्पीड आहे तो चेंज करू शकता. प्लस इथे खाली कचरा वगैरे जाऊ नये, काडक्या वगैरे जाऊ नये, फॅनमध्ये त्याच्यावरती दाईचं प्रोटेक्शन दिलं आहे. आणि हे पूर्ण स्टेनलेस स्टील आहे बरं का, इट्स नॉट अ माइल्ड स्टील, हे पूर्ण स्टेनलेस स्टीलनं बनवलेलं आहे. त्याच्यामुळे याची जी लाईफ म्हणतो नाही का, ती खूपच जास्त ॲज कम्पेअर टू अदर. ओके. तर अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे. त्यानंतरून ही जी केसिंग आहे पूर्णपणे, म्हणजे हे तुम्ही बघू शकता फॅनच्यावरती जी केसिंग आहे, टनल जे आहे ना पूर्ण फ्रंट अँड बॅक साईडचं, हे पूर्णपणे स्टेनलेस स्टीलमध्ये बनवलेलं आहे. जेणेकरून काय होतं माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे लिक्विड खूप हार्श असतं, हार्मफुल असतं आणि जे करोजिव्ह म्हणतो नाही का, करोजिव्ह असतं. तर स्टेनलेस स्टील असल्यामुळे करोजनचा इथं काही संबंध येतच नाही. ओके. अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे. त्यानंतरून फॅनचं बोलायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला आहे ना फॅन जो आहे तो ॲडजस्टेबल ब्लेडवाला फॅन आहे, तो पण इम्पोर्टेड कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे याचे ब्लेड तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ब्लेड ॲडजस्टमेंटने काय होतं माहिती आहे का, तुम्ही लो RPMला सुद्धा हाय अमाऊंट ऑफ एअर तुम्ही घेऊ शकता. तशा प्रकारचे फॅन ब्लेड ॲडजस्ट होता. डमी फॅन पण दिलेला आहे. डमी फॅनचा वापर काय माहिती आहे का, डमी फॅनमुळे हे बघा इथं स्टेनलेस स्टील, हा फॅन भिंगत नाही पण असे ब्लेड्स दिलेले, जो की इयर डायरेक्शन म्हणतो नाही का, इयर डायरेक्शन यांनी प्रॉपर तयार होते आणि बॅलन्स अमाऊंट ऑफ एअर नाही का, तिन्ही साईडला बॅलन्स अमाऊंट ऑफ एअर तुम्हाला बघायला मिळते. हा डमी फॅनचा वापर आहे. हा डमी फॅन पण दिलेला आहे याच्यामध्ये. आणि जो एअर फ्लो तुमचा बाहेर येतो आहे त्याला गाईड करण्यासाठी इथे गाईड वेन्स पण दिलेले आहे. हे तुम्ही बघू शकता. हे गाईड वेन्स आहे ना खूप इम्पॉर्टंट ब्लोअरमध्येच ह्या गोष्टी येत असतात. तर अशा गाईड वेन्स तुम्हाला ह्या ब्लोअरमध्ये कंपनीने प्रोव्हाइड करून दिलेला आहे. तर अशा प्रकारचा हा पुरा बॅक साईडचा सेटअप आहे. नोझलचं बोलायला गेलं तर नोझल तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या कंपनीचे बनवताय, म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीची फिटिंग करताय, बरोबर. पण इथे तुम्हाला आहे ना बोलायला गेलं तुम्हाला इथं लास्लर कंपनीचे आहे ना, तुम्हाला याच्यामध्ये जर्मनी मेडचे नोझल तुम्हाला इथं बघायला मिळतात. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर म्हटले मला अदर इंडियन ब्रँडचे पाहिजे ते पण लावून भेटतील, अदर इटालियन ब्रँडचे पाहिजे इटालियन ब्रँडचे पण लावून भेटतील. आणि हो, हे नोझलचं सेम फंक्शन आहे. ज्यावेळेस आपण नोझल खाली करतो त्यावेळेस नोझल ॲटोमॅटिक बंद होऊन जातं. तुम्हाला याच्याला कोणत्याही प्रकारचं काही करायची गरज नाही. नोझल वरती केलं स्प्रेइंगच्या डायरेक्शनने की तुमचं नोझल जे आहे ते ॲटोमॅटिक स्टार्ट होऊन जातं. तर अशा प्रकारचे ना तुमचं हा पुरा युनिटचं मी सांगितलं आहे. त्यानंतरून हे जे नोझल आहे, बरोबर, ह्या नोझलला जे लिक्विड हाय कॉम्प्रेस लिक्विड म्हणतो नाही का, ते येतं नाही का, ते परत येतं सेकंड टाईम पण फिल्टर होऊन येतं. हे बघा इथे तुम्हाला कॉपरचं एक फिल्टर बघायला मिळतं, एक छोटंसं. हे फिल्टर अजून याला स्क्रीन फिल्टर म्हणतात ॲक्च्युलीमध्ये. तर हे परत अजून एकदा तुमचं पूर्ण लिक्विड फिल्टर करत असतं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची घाण वगैरे नाही का नोझलमध्ये अटकू नये. तर अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे. ओके. तर हे तुमचं आलं पुरं स्प्रेइंग युनिटचं मी तुम्हाला माहिती सांगितली. इथे ब्रँडिंग बघायला मी ते बोरस ते ग्रुप, इथे ॲग्रिकल्चर इयर असिस्टेड स्प्रेअर हे नाव आहे मॉडेलचं, आणि ग्रेप गोल्ड. ओके. तर अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे. टायरचं बोलायला गेलं तर याच्यामध्ये सीएट कंपनीचे टायर आहे. टायरची साईज आहे 175 60 R15 इंचचे टायर आहे. हे जे टायर आहे ना ॲक्च्युलीमध्ये जी जिप्सी कंपनी आपली मारुती सुझुकी जिप्सी गाडी ती नाही का, ती टायर साईज आहे. आणि ही रिम पण त्याच गाडीची आहे, बरोबर. आणि तुमचा जो ॲक्सल आहे तो ॲक्सल तो जिप्सी नाही का आपली मारुती सुझुकीची, तो तिचा ॲक्सल आहे. आणि हो, ह्या ब्लोअरचं एक वैशिष्ट्य काय माहिती का, तुम्ही ह्या ब्लोअरची रुंदी म्हणजे हे टायर म्हणतो नाही का, या टायरची रुंदी तुम्ही कमी जास्त करू शकता. ओके. आणि हाईट पण तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे तुम्हाला हाईटला पण प्रोव्हिजन दिलेलं आहे आणि प्लस तुम्हाला याला पण प्रोव्हिजन दिलेलं आहे. कशाला? रुंदीला. हे तुम्ही बघू शकता इथं नट बोल्ट दिलेले नाही का, हे नट बोल्ट लूज करून तुम्ही ब्लोअरची हाईट पण वाढवू शकता आणि रुंदी पण कमी जास्त करू शकता. तर
ओके, टायर्स वगैरे सर्व झालेले आहे. प्लस तुम्हाला ह्या जो व्हील्स आहे याला ज्यावेळेस चिखल लागतो नाही का, तर इथे तुम्हाला चिखल काढायला मड स्क्रॅपर पण दिलेले आहे. ज्यावेळेस तुमचं ब्लोअर चालू असतं नाही का, त्यावेळेस ऑटोमॅटिक हे जे ब्लेड्स असतात नाही का, हे मटेरियल दिसतं तुम्हाला, हे ऑटोमॅटिक चिखल बाहेर काढत चालतं नाही का. हे एक फायद्याची गोष्ट आहे, कारण की ना मोस्ट ऑफ ब्लोअरचा विषय कुठे येतो माहिती आहे का, चिखलातच येतो. पण मड स्क्रॅपर दिले असल्यामुळं याला अटकण्याचे चान्सेस खूपच कमी. ओके, ह्या ब्लोअरमध्ये काय माहिती आहे का तुम्हाला, मिक्सिंग नाही का, प्रीमिक्सिंग ती पण तुम्हाला दिलेली आहे. इथे नोझल थ्रू आहे ना, इथे मध्ये प्रीमिक्स केलं जातं पूर्ण तुमचं लिक्विड कंटिन्युअसली. या बाजूला तुम्हाला एक ड्रेनेज कॉक पण दिलेलं आहे. ड्रेनेज कॉकचं काय माहिती आहे का, टाकीत उरलेलं पाणी असतं नाही का, ते आपण ड्रेन आउट करतो नाही का. आता काही ठिकाणी ब्लोअरला आहे ना असं सिंपल आयडिया दिलेली असते, पण इथं हाय क्वालिटीचं आहे ना ड्रेनेज कॉक यूज केलेला आहे. मी एकदा तुम्हाला वापरून दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही ड्रेनेज कॉकचा वापर करू शकता. म्हणजे ड्रेनेज कॉकमध्ये सुद्धा क्वालिटी बऱ्यापैकी मेंटेन केलेली आहे नाही का. तसं या पूर्ण ब्लोअरमध्ये जेवढे पण नट बोल्ट यूज केलेले आहे ना, पूर्ण स्टेनलेस स्टील यूज केलेले आहे बरं का. म्हणजे याचं जे करोजनचं प्रमाण आहे ना, आज समजा की नाहीच होतं करोजन, तुम्हाला माहिती आहे स्टेनलेस स्टील गंजत नाही, त्याच्यामुळे या नटांची लाईफ आहे थोडी जास्त आहे. आणि जेवढे पण फिटिंगचे पार्ट्स आहे, लाईक समजा मड स्क्रॅपर झालं बघा, बम्फर झालं, टायर झाले, टायरचं ॲक्सल झालं, अशा बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्टेबल दिलेल्या. हे तुम्ही बघू शकता बघा, इथं पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता सर्व, तुम्हाला पुढे मागे घेऊ शकता. प्लस तुमचं कॉम्प्रेसर जे आहे ना, त्याला पण तुम्ही 2 ठिकाणी ॲडजस्ट करू शकता. प्लस बऱ्याचशा गोष्टी म्हणजे लाईक ते फिल्टरला पण तुम्ही वर थोडं ॲडजस्ट करू शकता तुमच्या हिशोबाने. लाईक नाही का, ट्रॅक्टरचं कसं थोडं मॉडिफिकेशन असतं नाही का. बघा इथे तुम्हाला हे पण कंट्रोलर आहे ना, कंट्रोलरची सुद्धा तुम्ही पोझिशन थोडीशी पुढे माग करू शकता. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्टेबल दिलेल्या आहे, म्हणजे तुम्ही घरच्या घरी ॲडजस्ट करू शकता नाही का. तर ही एक बेस्ट गोष्ट मला या ब्लोअरमध्ये वाटली की बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्टेबल आहे. तसंच या ब्लोअरच्या बॅक साईडला तुम्हाला बम्फर पण दिलेलं आहे. का बरं माहिती आहे का, प्रोटेक्शनसाठी. बॅक साईडनं काही समजा आपण रिवर्स घेताना मागे काही लागू नये म्हणून. तर ही पण एक फॅसिलिटी तुम्हाला या ब्लोअरमध्ये दिलेली आहे. अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन सर्व भेटेल. आणि हो, हे तर मी तुम्हाला स्टँडर्डाईज दाखवलं, हे तर एकदम स्टँडर्ड आहे इम्पोर्टमध्ये. पण तुम्हाला जर याच्यामध्ये अजून काही ॲडव्हान्स पाहिजे, लाईक समजा कंट्रोलर चेंज करून पाहिजे तर तो तुम्हाला भेटेल. त्यानंतर कॉम्प्रेसर समजा तुम्हाला थोडंसं हाय कॅपॅसिटीचं पाहिजे, ते पण तुम्हाला भेटून जाईल. पंप म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये कस्टमाइज होऊ शकता. बरोबर, आता आपण याला आहे ना ट्रॅक्टरला कनेक्ट करू. ओके, आणि याचं डेमो घेऊ. याचं स्प्रेइंगचं कसं आहे म्हणजे स्प्रेइंग कसं करतो नाही का ते बघू. बरं, ओके. तर अशा प्रकारे तुम्ही ग्रेप गोल्ड 600 लिटर युनिटचं स्प्रेइंग डेमो बघितला. ओके, आपण बागात पण डेमो घेऊ, तुम्ही मला सांगा तसं. त्यानंतरून किमतीचं बोलायला गेलं तर या स्प्रेइंग युनिटमध्ये बरेचसे पार्ट इम्पोर्टेड आहे. मोस्ट ऑफ इटालियन मेड आहे बरं का. नोझल आपलं जर्मन मेड आहे, फॅन इटालियन मेड आहे. त्यानंतर आपला पंप म्हणतो तो पण डायफ्राम पंप आहे, एअर कंपनीचा इटालियन मेड. त्याच्यानंतर आपलं जे कंट्रोल म्हणतो ते पण इटालियन मेडच आहे. म्हणजे मोस्ट ऑफ म्हणजे इम्पोर्टेड कॅटेगरीमध्ये येतं. ओके, तर ह्या पूर्ण युनिटची प्राईस आहे ना 3,25,000 रुपये किंमत आहे, म्हणजे 3.25 लाख रुपये. ओके, जर तुम्हाला युनिटबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे खाली, डीलरशिपचा दिलेला आहे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हो, आपल्या व्हिडिओ थ्रू आलेले आज सांगा, तुम्हाला डिस्काउंट 100% भेटेल नाही का. तर अशा प्रकारचं आज मी तुम्हाला दाखवलं बोरस ते प्रगती कंपनीचं ग्रेप गोल्ड 600 लिटर इम्पोर्टेड कॅटेगरीमध्ये. ओके, तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कमेंट करा की अजून कोणकोणत्या टाईपचे व्हिडिओ, कोणकोणत्या टाईपचे युनिट बघायचे तुम्हाला. ओके, आपण त्या टाईपने बनवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.